तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं 28 जानेवारीच्या सकाळी विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रचंड मोठा धक्का बसलाय। मोठी पोकळी तयार झालेली आहे। दादांच्या अचानक एक्झिटमुळे राज्याच्या राजकारणात एक कधीही भरून न निघणारी पोकळी तयार झाली असून या घटनेबद्दल सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे। राज्यासोबत बुलढाणा जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। यामध्ये दादांच्या जाण्याने शेतकरी चळवळीचे प्रचंड मोठं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया देत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं विमान अपघातामध्ये जे दुर्दैवी निधन झालं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे, किंबहुना पोकळी तयार झालेली आहे। शेतकरी चळवळीचे प्रचंड मोठं नुकसान दादांच्या जाण्यामुळे झालेलं आहे। अनेक वेळा आम्ही मोर्चे काढायचो, आंदोलन करायचो, उपोषण करायचो, तर प्रत्येक वेळी सगळ्यात पहिले दखल आमची जर कोणी घेतली असेल तर ती माननीय अजितदादांनी घेतली। त्यांनी सरकार दरबारी बैठका लावल्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय संवेदनशीलपणे चांगले निर्णय त्यांनी घेतले। त्यांना आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं कायम अप्रूप वाटायचं की साधनं नसताना, पैसा नसताना हे कशा पद्धतीने काम करतात, संघर्ष करतात। त्याच्यामुळे कायम त्यांचा जीव आमच्यावर राहायचा। विशेषतः व्यक्तिगत माझ्यावर त्यांचा विशेष जीव होता, माझ्यावर त्यांचं व्यक्तिशः प्रचंड प्रेम होतं। दादांच्या जाण्यामुळे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर महाराष्ट्राच्या सगळ्याच क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे आणि विशेषतः आमच्यासारख्या शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं तर सांगता येत नाही शब्दामध्ये, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। दादांसारखा नेता होणे नाही, अतिशय सर्वगुण संपन्न, अतिशय स्पष्ट वक्ते आणि छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टीची दखल घेणं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशीलपणे काम करणं हे दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं। दादांसारखा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा होणे नाही। तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। तर महाराष्ट्रासाठी आजचा हा काळा दिवस असल्याच्या भावना बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केलं असून या प्रसंगी बोलताना आमदार गायकवाड भावुक झाले होते। हो, अतिशय दुःखद घटना समोर आलेली आहे। अजितदादांचा अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाला। काय भावना आहे? महाराष्ट्राकरता आजचा हा काळा दिवस आहे। महाराष्ट्रातल्या सामाजिक आणि राजकीय क्षितिजावर चमकणारा हा एक अनमोल तारा आज या ठिकाणी काळाच्या पडद्यावर निघून गेलेला आहे। खरं तर अजितदादासारखा निर्भीड, प्रशासनावर अशी पकड असणारा आणि हसतमुख चेहरा आणि कधीही कोणाला धोका देणारा, प्रशासनामध्ये जागरूकपणे काम करणारा, अतिशय प्रभावीपणे काम, सकाळी त्यांचं दिनचर्या सकाळी 5 वाजून सुरू व्हायची आणि रात्री कधी त्याचा वेळ नसायचा आणि त्यांच्यासोबत मला काम करायची संधी मिळाली, त्यांच्यासोबत प्रवासाची संधी मिळाली अनेक बैठकांमध्ये, अधिवेशनामध्ये। तर मला वाटतं की अजितदादांची ही उणीव येणाऱ्या काळात कधीच भरू शकणार नाही। अजितदादा सारखा नेता पुन्हा या महाराष्ट्रात जन्मास देखील येणार नाही। खूप मोठं नुकसान या राज्याचं कार्यकर्त्यांचं या ठिकाणी झालं। कार्यकर्त्यांच्या डोक्यावरचं राजकीय क्षेत्र काळाने या ठिकाणी हिरावून घेतलं आणि म्हणून सगळ्यांकरता आजचा दिवस दुर्दैवी दिवस आहे आणि आम्ही सगळे लोक आज या घटनेवर शॉकिंग मध्ये आहोत। महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक क्षितिजावर लखलखणारा तारा आज कायमचा मावळला अशा शब्दात अजितदादा प्रति आपल्या संवेदना व्यक्त करताना चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी दादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक क्षितिजावरचा सतत लखलखणारा हा तारा आज भिजलेला आहे। मन सुन्न होणारी ही घटना आहे। प्रशासन असेल, विकास कामं असतील किंवा आपल्या पक्ष, मित्र पक्ष, त्याचे कार्यकर्ते असतील, त्या सगळ्यांवरतीच आज दुःखद आघात झालेला आहे। दादांचं हे असं अचानक जाणं हे वेदनादायी आहे। ही पोकळी कधीही न भरू शकणारी आहे। कुठल्या शब्दामध्ये आपलं दुःख हलकं करावं, खरं तर शब्द सुद्धा सुचत नाहीत अशी परिस्थिती ही अख्ख्या महाराष्ट्राची झालेली आहे। दादांसारखा एक ज्याच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 15-20 वर्षापासून फिरत होतं,
पुढचेही 10-15 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण ज्याच्या नावाच्या भोवती फिरणार होतं असा व्यक्ती अचानकपणे निघून जाणं हे खरंच अतिशय वेदनादायी आहे, दुःखद आहे. अतिशय जड अंतःकरणाने स्वर्गीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यासोबतच बुलढाणा अर्बन बँकेच्या सर्व शाखा बंद ठेवून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्याची प्रतिक्रिया या निमित्ताने बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केले. अजितदादांच्या निधनामुळे पुणे जिल्ह्यातील बुलढाणा अर्बनच्या शाखा 2 दिवस बंद राहणार असून अजितदादा कामकाज बंद करून अभिवादन करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया या प्रसंगी व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं आणि आपल्या परिवाराचे त्यांच्यासोबत अतिशय घनिष्ठ संबंध होते, त्यावरती काय पहिली प्रतिक्रिया? बुलढाणा परिवाराचे स्नेही व मार्गदर्शक सन्माननीय अजितदादा यांच्या आज सकाळी एका अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले. हे ऐकून महाराष्ट्रामध्ये कोणाला या गोष्टीचा विश्वास बसत नव्हता. झालेली दुःखद घटना कल्पनाशक्तीच्या बाहेरची आहे. महाराष्ट्राला या दुःखातून बाहेर निघायला कदाचित 2-3 वर्ष लागतील. महाराष्ट्रातील एक अतिशय धुरंधर, शब्द पाळणारे आणि त्वरित निर्णय घेणारे अजितदादा यांच्यासारखं कोणीच नाही. आणि त्यांच्या परखड स्वभावामुळे, अचूक आणि त्वरित निर्णय घेण्याच्या सवयीमुळे ते महाराष्ट्रामध्ये फार लोकप्रिय होते. खूप मोठा कार्यकर्त्यांचा समूह त्यांच्यासोबत होता. नगरपालिका निवडणुकीच्या वेळेस ते बुलढाणा आले त्यावेळेस त्यांच्यासोबत राहण्याचा योग आला. 4 दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला होता. जवळ खानदेश येथील जे राष्ट्रवादीचे जे कार्यालय आहे त्या जागेमध्ये काही डिस्प्यूट आहे. ते डिस्प्यूट मिटवण्या बाबतीमध्ये त्यांनी मला सांगितलं की तुम्ही यामध्ये पुढाकार घ्या, मुंबईला या आणि तो एकदा डिस्प्यूट मिटवून द्या. 4 दिवसापूर्वी ज्या जणांशी माझं बोलणं झालं त्यांच्याबद्दल आज असं ऐकावं लागेल, खरोखर मनाला न पडणारी गोष्ट आहे. मी आमचा बुलढाणा परिवार, चांडक परिवारातर्फे त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो. महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने धडाडीच्या निधड्या छातीचा नेता महाराष्ट्राने गमावल्याची भावना या प्रसंगी बोलताना मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी बोलून दाखवली आहे. माननीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं आज सकाळीच विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाल्याची बातमी आज मिळाली. या बातमीमुळे खूपच धक्का बसला. अजितदादा पवार हे गेल्या 25-30 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्यांचा शिस्तशीरपणा, स्पष्ट वक्तेपणा, धडाकेबाज वृत्ती आणि राजकारणामध्ये कायम स्पार्क त्यांनी ठेवण्याचं काम केलेलं आहे. असा हा धडाडीचा, निधड्या छातीचा नेता महाराष्ट्राने गमावला, याबद्दल सर्वत्र हळहळ होत आहे. माझ्या मतदारसंघाच्या वतीनं तसेच माझ्याकडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो. तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून मुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे. दादांना मानाचा मुद्रा व यांना आदरांजली. एक मंद राजकारणी, मंद मित्र असे अजितदादा होते. 1991 साली सुधाकर नाईकाच्या मंत्रिमंडळात त्यांनी आणि मी एकाच दिवशी एकाच वेळेला राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 91 ते 26 2000 35 वर्ष त्यांनी राजकारणात मागेच पाहिले नाही, पुढे पुढे गेले. खासदार झाले, मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, एक वेळेला नाही 3 वेळेला उपमुख्यमंत्री झाले. हा जो फोटो आहे हा फोटो बुलढाण्याचा आहे. यामध्ये माझ्या मित्रत्वाच्या संबंधातून ते माझ्या व्यायाच्या घरी आले. मुंबईला माझ्या बंगल्यावर नेहमी येत होते. मुंबईला माझ्या मुलाच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आले आणि माझी सुनबाई सायली सावजी हिला महिला बालकल्याण सभापती करायचंच असं त्यांनी स्पष्ट आदेश दिले आणि त्यावेळेला त्या महिला बालकल्याण सभापती झाल्या.
अजितदादा झाल्याने महाराष्ट्राचं नाही देशाचं नुकसान झालं आणि कार्यकर्त्याची फळी यांचं खूप नुकसान झालं. अजितदादांनी अनेक नेते तयार केले, पण आता अजितदादा नाही ही फार मोठी पोकळी निर्माण झाली. हा विमान अपघात पाहता संजय गांधीच्या विमान अपघाताची आठवण झाली. संजय गांधीसोबत मी काम केलं. त्यांना कोणी हरवत नाही, त्यांना मशिनरी हरवते, हे एक फार दुःखाची बाब आहे. पुन्हा एकदा अजितदादांना मानाचा मुजरा व आदरांजली. तसेच MCN न्यूज परिवार आणि केबल नेटवर्क यांच्याकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा.